नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. आपले श्री स्वामी समर्थ महाराज या धर्तीवर कधी प्रकट झाले तर चैत्र महिन्याची जी काही शुक्ल तिथी असते, शुक्ल तिथीच्या द्वितीय या दिवशी स्वामी महाराज प्रकट झाले होते. श्री स्वामींनी इसवी सन 1149 ते इसवी सन 1878 या वर्षी देशभर भ्रमंती केली. मग ही भ्रमंती करण्याची सुरुवात, गोदातट यात्रेची सुरुवात कुठून केली तर श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वर येथूनच केली. मग तुम्ही म्हणणार की याची साक्ष म्हणून काय, कोणी बघितलं की इथूनच. मग तिथं जो वटवृक्ष आहे, भला मोठा वटवृक्ष, तो त्या यात्रेची, स्वामींच्या यात्रेची साक्ष देत असतो. मग या भल्या मोठ्या वृक्षाच्या खाली स्वामींचं असं टुमदार मंदिर आहे आणि स्वामींचं या मठामध्ये जे काही भाविक येतात, सज्जन येतात, त्यांना त्या ठिकाणी इतकी शांतता लागते की त्यांना वाटते की इथं थोडा वेळ आपण थांबावे आणि अशा सेवेकऱ्यांना थोडा वेळ तिथे थांबावेसे वाटते. त्याचप्रमाणे श्री गुरुपीठामध्ये यज्ञ मंडप आहे. हे यज्ञ मंडप भाविकांचं लक्ष वेधून घेतं. यज्ञ संस्थेचे पर्यावरणातील महत्त्व जे आहे त्याचं योगदान वेदांनी अधोरेखित केलं आहे. जे वेद आहेत, यजुर्वेद, सामवेद, ऋग्वेद, अथर्ववेद, या वेदांमध्ये सुद्धा यज्ञ यागाचं खूप महत्त्व सांगितलेलं आहे आणि ते आपल्या पर्यावरणाच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. मग विज्ञानाने तेच आज सिद्ध केलं आहे की आपल्या जीवनामध्ये यज्ञ यागाचं किती महत्त्व आहे ते. मग इथं जे भाविक तरुण येतात, सज्जन येतात, सेवेकरी येतात, त्यांना या यज्ञ मंडपामध्ये वैदिक ज्ञान, विज्ञान याचं, तसेच यज्ञ यागाचं जे काही प्रशिक्षण असतं ते प्रशिक्षण विनामूल्य दिले जातं. त्यांच्याकडून काहीही पैसे न घेता आपण वेदानुसार आपल्या घरात, आपल्या स्वामींच्या केंद्रामध्ये, मठामध्ये यज्ञ याग कसा करावा, त्याचे नियम काय असतात, कोणत्या वेळी कोणता यज्ञ याग करावा, याचं जे प्रशिक्षण आहे ते या ठिकाणी तरुणांना विनामूल्य दिले जाते. जो व्यक्ती त्या ठिकाणी जातो तो सेवेकरी होऊन जातो. स्वामींच्या जो परिसर आहे त्या परिसरात गेल्यावर प्रत्येक व्यक्ती हा सेवेकरी होऊन जातो. मग अशा सेवेकऱ्यांना, अशा भाविकांना तिथं राहण्यासाठी आणि मन मोकळेपणाने राहण्यासाठी, प्रसन्नतेने राहण्यासाठी तिथं निवासाची सुद्धा अल्प दरामध्ये व्यवस्था केली जाते. तसेच या ठिकाणी आयुर्वेद विभागसुद्धा आहे. निरामय आरोग्य आयुर्वेदिक औषधाने आपल्याला प्राप्त होते. आयुर्वेदास गतवैभव प्राप्त व्हावे म्हणून औषधी वनस्पती यांची लागवड, संशोधन व औषधे निर्मिती येथे करतात. तसेच जे काही दुर्धर व्याधी आहेत, जे आजार असतात त्याचा लवकर इलाज होत नाही, अशा दुर्धर व्याधींचा उपचार या ठिकाणी केला जातो. अशी व्याधी निवारणारी जी औषधी वनस्पती आहेत, औषधी आहेत, इथं माफक दरात सेवेकऱ्यांना पुरवले जातात. त्याचप्रमाणे या श्री गुरुपीठामध्ये मुद्रण विभाग सुद्धा आहे. ज्ञान सूर्य परमपूज्य गुरुमाऊली हे दुरितांचे तिमिर जावो, घरोघरी ज्ञानगंगा पोहोचो या ध्यासाने प्रेरित झाले आहेत आणि त्यांनी हे जे काही ज्ञानदान आहे ते ज्ञानदान करण्याचं कार्य त्यांचे चालू आहे. या विभागामध्ये अद्ययावत जी काही छपाई आहे ती करून जे काही धार्मिक ग्रंथ असतात, श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाचे जे काही पुस्तकं असतात, दिनदर्शिका असते आणि जो सेवेकरी जशी समस्या घेऊन येतो तशी पुस्तकं घ्यावी लागतात. म्हणजे श्री स्वामी समर्थ सारामृत, दुर्गा सप्तशती, कुलदैवताची सेवा करण्यासाठी मल्हारी सप्तशती, तसेच जे काही ज्ञानदान भाग 1, भाग 2, 3, 4 अशी जी काही बालसंस्कार, तसेच वेगवेगळ्या देवतांची स्पेशल पुस्तकं छपाई केलेली आहेत. मग हे जे काही आहे ते या ठिकाणी पुस्तकं प्रकाशित केले जातात आणि जे भाविक असतात त्यांना जी काही साहित्य हवी असतात, कोणतेही पुस्तक हवं ते साहित्य येथे उपलब्ध होत असते. नंतर आहे श्री गुरुपीठामध्ये ग्रंथालय सुद्धा आहे. ग्रंथ हेच गुरु, हे जे वास्तव आहे ते आपल्या या लोकांनी स्वीकारायला हवे.
आणि भविष्यात हा जो विभाग आहे तो मुक्त ज्ञानदानासाठी अद्ययावत व समृद्ध करण्याचे नियोजन केले जात आहे. अनेक मौलिक ग्रंथ या ठिकाणी संग्रहित केलेले आहेत. जिज्ञासू जे सेवेकरी आहेत यांना या विभागाचा लाभ घ्यायचा आहे. तसेच या धर्तीवर जे मूल्य शिक्षण विभाग आहे, कृषी विभाग आहे, अनुसंधान विभाग आहे, तसेच वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र इत्यादी जे काही शास्त्र आहेत यांचे अनेक विभाग या ठिकाणी विकसित केले जातील. त्यानंतर आहे श्री गुरुपीठामधील मध्यवर्ती कार्यालय. या ठिकाणी काय केले जाते तर या वाढलेल्या कार्याचा प्रचंड जो व्याप असतो आणि देशभरातून जी काही दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा केंद्रे आहेत तिथून जे प्रतिनिधी आलेले असतात त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी व जे काही ज्यासाठी आलेले आहेत त्याचे नियोजन व्यवस्थित होत आहे की नाही हे बघण्यासाठी तिथं ते मध्यवर्ती कार्यालय तयार केलेलं आहे. पण हे जे काही कार्य आहे ते अत्यंत जटिल आणि जिकरीचे आहे. का? कारण जे सेवा प्रतिनिधी आलेले असतात, जो कोणी सेवेकरी आलेला असतो त्यांच्या श्रद्धेला तडा न जाता हे जे काम आहे, हे कार्य आहे ते नियोजनबद्ध करायचे असते. मग शिस्त व अनुशासन ही आवश्यक बाब असल्याने मध्यवर्ती कार्यालयातून याकडे सातत्यपूर्वक आणि कटाक्षाने लक्ष दिले. कोणत्याही ठिकाणी जर एवढा कामाचा प्रचंड व्याप असेल, नियोजनबद्ध काम तिथं चालू असेल तर तिथं एक विश्वासाची गरज असते. विश्वासाने जर आपण कोणतेही कार्य केले आणि आपल्यावर दुसऱ्यांचा विश्वास असणे सुद्धा हे गरजेचे असते. स्वामींचे सेवेकरी म्हणून इथं जे सेवेकरी काम करतात ते एक विश्वासाने काम करीत असतात, कार्य करीत असतात. जसं की जे श्री एकनाथ महाराज होते त्यांचे गुरु श्री जनार्दन स्वामींनी त्यांची चूक शोधण्यासाठी म्हणजे एकनाथ महाराजांची चूक शोधण्यासाठी एका पैशाची चूक शोधण्यासाठी रात्रभर जागरण केले होते, पण त्यांना काही चूक समजली नाही. मग हे जे काही विश्वासाने श्री एकनाथ महाराजांनी काम केले होते त्याच विश्वासाच्या भूमिकेतून या सेवेकऱ्यांनी काम केलेलं आहे, काम करत आहेत. इथं जे काही सर्व आर्थिक व्यवहार होतात, पत्र व्यवहार होतात, हे सर्व लेखापरीक्षण केले जाते आणि हा विभाग जो आहे तो अद्ययावत तरी संगणकीकृत करण्यात आलेला आहे. प्रकारे आज आपण आध्यात्मिक दिव्य ऊर्जेचा अर्वाचीन उद्गम श्री स्वामी समर्थ अष्टसिद्धी महाशक्तीपीठ श्री गुरुपीठ याविषयी माहिती जाणून घेतलेली आहे. मग तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तसेच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.